नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा कल्पना सायलीला बोलते, की माझी सून म्हणून नाही तर माझी लेक म्हणून गणपती प्रतिष्ठापनाचा मान मी तुला देतेय. तेव्हा सायली खूप खुश होते. ती बोलते, आई किती दिवस हे ऐकायला माझे कान आसुसले होते. मला माहित होतं की तुमचं प्रेम जास्त दिवस लपून राहणार नाही. त्यावर कल्पना बोलते, की आई तू हे सगळं दुरून बोलणार आहेस का? आईला एक मिठी पण नाही मारणार का? तेव्हा सायली कल्पनाला मिठी मारते. सगळेच जण खूप खुश असतात. सायली कल्पनाचा गोड पापा देखील नेते. हे पाहून प्रताप बोलतो, की आज खऱ्या अर्थाने सुभेदारांच्या घरी सण साजरा होतोय. तेव्हा अश्विन मात्र नाराज झालेला असतो. तो बोलतो, की हो, सण साजरा करा. ते खुश आहेत, आनंदात आहेत आणि घरच्या सुनेला मिळावा तो मान देखील मिळतोय. त्यावर प्रताप बोलतो, की हो, अश्विन आणि तो मान तिला मिळायला सुद्धा हवा आणि तू सुद्धा आता आनंदाने घरच्या आनंदामध्ये सामील हो. त्यावर प्रताप प्रतिमा, रविराज व सायलीला बोलतो, की चला तुम्ही तिघे गणपतीची प्रतिष्ठापना करून घ्या. कल्पना पूजेचं ताट सायलीच्या हातात देते व म्हणते, घे बाळा, कर तू पूजा. त्यावर प्रतिमा, सायली व रविराज तिघे मिळून मोठ्या आनंदाने गणपतीची प्रतिष्ठापना करतात. घरामध्ये सर्वच जण खूप खुश असतात. अश्विन मात्र नाराज होतो. तो या सर्व पूजेमध्ये सामील होत नाही. तो मात्र बाजूलाच उभा असतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषामध्ये सर्वजण गणपतीची प्रतिष्ठापना करतात. कल्पना व प्रताप सायली व अर्जुनला पूजेची तयारी करून देतात. सायली व कल्पना एकमेकांना हळदी कुंकू लावतात व अर्जुन व सायली त्यानंतर एकत्रपणे गणपतीची पूजा करत असतात. सर्वच जण खूप खुश असतात. पण सुमन मात्र विचारात पडलेली असते. इतका आनंदाचा सण आहे, मात्र हे अजून आले नाहीत. कुठे बरं गेले असतील हे? तिला मात्र हीच चिंता सतावत असते. इकडे अर्जुन व सायली गणपतीची मनोभावे पूजा करत असतात. पण खूप आनंदात असतात. सायली व अर्जुन गणपती बाप्पाला मोदक व शिऱ्याचा प्रसाद दाखवून आरतीला सुरुवात करतात. त्यानंतर प्र प्रतिमा व रविराजही त्या दोघांना जॉईन होतात. सर्वजण आनंदाने गणपती बाप्पाची आरती करत असतात. तेवढ्यात कल्पनाच्या डोक्यात विचार येतो, की प्रतिमा व रविराज भाऊजींचं कुटुंब किती आनंद होतं ना, पण त्यांना कुणाची नजर लागली काय माहिती. त्यांनी सापडली, पण आता तर असं वाटतंय की ती नसती सापडली तर खूप बरं झालं असतं. सर्वजण आनंदामध्ये गणपती बाप्पाची आरती करत असतात. पण मात्र या आनंदात अजिबातही सामील होत नाही. त्याची नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते. तो दुरूनच गणपती बाप्पाची आरती सुरू असताना टाळ्या वाजवत असतो. आरती सुरू असताना अर्जुन गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की गणपती बाप्पा, सायली खूप मनोभावाने तुझी पूजा करतीये. सायलीला तिचे आई वडील लवकरात लवकर परत मिळू देत. तो विचारात पडतो, पण मी त्यांना कसं शोधू? एक धागा मला मिळू दे बाप्पा, जो की मला सायलीच्या खऱ्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल. सायली म्हणते की तू नेहमी मार्ग दाखवतोस. तिचा विश्वास खरा ठरव बाप्पा, मला मार्ग दाखव. तेव्हा बाप्पा अर्जुनची प्रार्थना ऐकतात व प्रसन्न होऊन त्याला मार्ग दाखवतात. अर्जुनला आठवतं की एकदा तो व सायली आश्रमामध्ये गेले होते व आश्रमाचे रेकॉर्ड्स, फाईल्स व मुलांचे गाठोडे ते चेक करत होते. त्याला समजतं की आश्रमामध्येच मला काहीतरी धागा भेटू शकतो. तेव्हा तो आनंदित होतो. मनातच बोलतो की आता मला सायलीचं गाठोडं शोधायला हवंय. गणपती बाप्पाची आरती संपन्न झाल्यावर कल्पना प्रसादाचा बाऊल सायलीकडे देते व तिला बोलते की सायली हे घे, सर्वांना प्रसाद दे. सायली प्रसाद घेऊन आधी अश्विनला प्रसाद देण्यासाठी त्याच्या दिशेने जाते, पण तो तिला साफ इग्नोर करतो व गणपती बाप्पाकडे येतो. गणपती बाप्पाला मनोभावे नमस्कार करतो. तेव्हा सायली त्याला परत प्रसाद देण्यासाठी जाते, तर तो तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सायली बोलते, की अश्विन भाऊजी, अहो बाप्पाचा प्रसाद तरी घ्या. अश्विन बोलतो, की या घरच्या दुसऱ्या सुनेसाठी प्रसाद पाठवला जाणार आहे का? नाही ना? मग मलाही बाप्पाचा प्रसाद नकोय. मी इथे फक्त
त्यांनीसाठी बाप्पाकडे प्रार्थना करण्यासाठी थांबलो होतो. बस असं बोलून तो तिथून निघून जातो. सर्वच जण अश्विनला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो तिथनं निघून जातो. कल्पना बोलते की या मुलाला अक्कल कधी येणार ना देव जाणे. त्यावर रविराज बोलतो, हे सर्व आमच्या मुलीमुळे घडतंय. प्रतिमा बोलते, अश्विन खरं तर एक आदर्श नवरा आहे, पण आदर्श नवरा बनण्याच्या नादात तो एक आदर्श मुलगा बनू शकत नाहीये. त्यावर सायली बोलते, जाऊ द्यात ना प्रतिमा आत्या. त्यांना एक ना एक दिवस नक्की कळेल की ते चुकीच्या व्यक्तीची बाजू घेतायत. प्रताप बोलतो की हो, पण तुम्ही या सगळ्याचा विचार करू नका. सर्वांचा मूड छान आहे आणि तो छानच राहू दे. बरं सायली, मला एक खूप महत्वाची ऑनलाईन मीटिंग आहे. मला आधी प्रसाद दे. सायली प्रतापला प्रसाद देते. तेव्हा प्रताप रविराजला बोलतो की रविराज, मला खूप महत्वाची ऑनलाईन मीटिंग आहे. मी तेवढी मीटिंग अटेंड करून येतो हा. सर्वांना प्रसाद वाटत असते. पण सुमन मात्र नागराजची वाट पाहत असते. ती खूप अस्वस्थ झालेली असते. हे प्रतिमाच्या लक्षात येतं. प्रतिमा सुमनकडे जाते व तिला विचारते, सुमन, तुझं काही बिनसलंय का गं? नाही, आज तू खूप गप्प गप्प आहेस ना म्हणून विचारलं. त्यावर सुमन बोलते, नाही हो. प्रतिमा सुमनला विचारते, नागराज भाऊजी नाही येणार का? सुमन सांगते, येणार आहेत ना, पण त्यांना थोडा उशीर होणार आहे. थोडे उशिरा येतील ते. अस्मिता सायलीकडे येते व म्हणते, सायली, नणंदेला नाही देणार का प्रसाद? तेव्हा सायली बोलते, देणार की. व सायली अस्मिताला प्रसाद देते. अस्मिता प्रसाद खाते व बोलते, खूप छान झालाय हा प्रसाद. आणि अजून मोदक पण खायचे आहेत ना? त्यावर सायली बोलते की हो, मोदक तयारच आहेत. कल्पना विचारात पडते की अस्मिता सायलीसोबत इतकं गोड कसं काय बोलतीये? ती अस्मिताला बोलते की अस्मिता, अगं तू सायलीसोबत इतकं गोड कसं काय बोलतीयेस गं? नाही, म्हणजे आता 10 मिनिटापूर्वी तूच तर बोलली ना की तू सायलीला पूजा करून देणार नाहीस म्हणून, पण आता इतकं गोड बोलतीये. त्यावर सर्वजण एकमेकांकडे पाहून हसत असतात. कल्पना मात्र गोंधळलेली असते. कल्पना व सायलीला कळत नाही की हे सगळेजण एकमेकांकडे पाहून असे का हसताय. त्या दोघी थोड्या गोंधळलेल्या असतात. तेव्हा अस्मिता मोठ्याने हसते. तेव्हा कल्पना तिला विचारते, अस्मिता, तू असं का हसतेस? काही झालंय का? नंतर सायलीला विचारते, सायली, तुला माहित आहे का ही का हसते ते? त्यावर सायली सांगते, नाही हो आई. सायली अर्जुनला विचारते, का हो, काही झालंय का? त्यावर अस्मिता अजून मोठ्याने हसते व बोलते, आम्ही हसतोय कारण. तेवढ्यात अर्जुन बोलतो, कारण, आणि अस्मिताला खुणावतो की काही सांगू नकोस, शांत राहा. तेव्हा अस्मिता बोलते, कारण आमचं नाटक सक्सेसफुल झालंय, सुपर डुपर झालंय. हे ऐकून अर्जुन व प्रतिमा एकमेकांकडे पाहून हसत असतात. सायली व कल्पना मात्र गोंधळलेले असतात. त्यांना कळतच नाही की हे कसलं नाटक, हे नेमके काय बोलतायत. कल्पना विचारते, नाटक? कसलं नाटक? त्यावर प्रतिमा अस्मिताला बोलते, सांग बाई एकदा. तसं पण हे सगळं पोटात ठेवून मला भयंकर त्रास झालाय. त्यावर अस्मिता बोलते, सांगते, सगळं सांगते. त्या सगळ्यांना सांगते की मी सायलीला त्रास देणं, डॅडनं तिला ओरडणं, हा सगळा एक प्लॅन होता. हे सगळं खोटं होतं. त्यावर अस्मिता सांगते की मम्माचं वागणं सायलीसाठी बदलावं, यासाठी आम्ही हा प्लॅन केला होता. की अर्जुनला माहित होतं की मम्माला ती सोडून सायलीला दुसरं कोणी काही बोललेलं अजिबातही चालत नाही. मग याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी प्लॅन केलेला असतो आणि हा सर्व अर्जुनने प्लॅन केलेला असतो की अस्मिता व प्रताप मिळून सायलीला थोडं टॉर्चर करतील, थोडे टोमणे मारतील आणि मग कल्पनाला या सगळ्याचा त्रास होईल. ती उघडपणे सायलीची बाजू घेईल व तिचं सायलीबद्दलचं असणारं प्रेम बाहेर येईल. हाच प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. त्या कल्पना अस्मिताला बोलते की अस्मिता, आईशी असं वागतात का? व कल्पना अस्मिताचा कान ओढते. तेव्हा मात्र सगळेच खूप खुश असतात. त्यानंतर अस्मिता सायलीची माफी मागते व बोलते, सॉरी हं सायली, पण आमच्या नाटकाचा हवा तो परिणाम झाला. तेव्हा सायली प्रतिमाला विचारते, प्रतिमा आत्या, तुम्ही सुद्धा यांना सामील झालात का? तेव्हा प्रतिमा सांगते, अगं खरं सांगायचं तर मला व प्रतापला हे सर्व काही पटतच नव्हतं.
पण आता तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यावर असं वाटतंय की जे झालं ना ते सगळं चांगल्यासाठीच झालं. स्मिता सायलीचा हात हातात घेते व बोलते, सॉरी हं, जर मी तुला काही चुकीचं बोलले असेल, काही वाईट बोलले असेल ना, तर प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस हं, मला माफ कर. व सायलीला एक मिठी मारते. सायली बोलते, अस्मिताताई, तुम्ही अजिबातही वाईट वाटून घेऊ नका. यामध्ये तुमचा काहीही दोष नाहीये. पण ही सुपीक कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आलंय ना, हे मात्र मला चांगलंच ठाऊक आहे. त्यावर कल्पना विचारते, कोणाच्या? कोणाची आयडिया होती ही? तेव्हा सायली बोलते, तुमच्या लेकाची. आणि दुसरं कोणाची? कल्पना आश्चर्याने अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुन कान पकडून कल्पनाची माफी मागतो. तेव्हा प्रतिमा बोलते, की सायली, तू तुझ्या नवऱ्याला अगदी बरोबर ओळखतेस. यानेच पळवलं होतं आम्हाला सर्वांना. तो चैतन्याला नजरेने खुणावत असतो, की चल इथनं निघूयात आपण. आपल्याला कुठेतरी जायचंय. पण अर्जुन नक्की काय म्हणतो हे चैतन्याला समजतच नसतं. इतक्यात रविराज बोलतो, की यालाच रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात आणि एक उत्तम वकीलच हे जाणू शकतो व याचा वापर करू शकतो. तेवढ्यात चैतन्य बोलतो, की हो, पण हे सगळं होत असताना सायली वहिनीला त्रास होतो हे मात्र अर्जुनला अजिबातही आवडत नव्हतं. त्यालाही त्याचा त्रास होत होता. तेव्हा सगळेच आनंदाने अर्जुनकडे पाहतात. तेव्हा रविराज बोलतो, की हो आणि त्यासाठीच बायकोपासून काहीही लपवून ठेवायचं नसतं. त्यावर अर्जुन थोडा अडखळतच बोलतो, की हो, मी नाही लपवत काही बायकोपासून. पण आता एक खूप महत्वाची मीटिंग आहे. आम्हाला निघावं लागेल आता. आणि तो चैतन्यकडे पाहतो. चैतन्य पण अर्जुनकडे पाहतो आणि तो थोडा गोंधळलेला असतो, की आता कसली मीटिंग आलीये? आता कुठे जायचंय याला? तेव्हा कल्पना बोलते, अरे हो, पण जेवण करून जा ना. तेव्हा अर्जुन बोलतो, की नाही नाही, खूप अर्जंट मीटिंग आहे. आत्ताच खूप अर्जंट मीटिंग आलीये, सो आम्हाला लगेच निघावं लागेल. व तो अर्जुनला व अर्जुन चैतन्याला खुणावतो, की खूप अर्जंट मीटिंग आहे, लगेच निघावं लागेल आपल्याला. तेव्हा अ, चैतन्य पण बोलतो, की हो हो, खूप अर्जंट मीटिंग आहे, भयानक अर्जंट मीटिंग आहे आणि आम्हाला आत्ताच निघावं लागेल. आणि लंच पर्यंत आम्ही येऊ ना परत. चल रे, असं बोलून अर्जुन व चैतन्य जायला निघतात. कल्पना बोलते, हो, पण नक्की या हं जेवणापर्यंत. आणि ते दोघे तिथनं जाण्यासाठी निघतात. त्यानंतर सायलीच्या अचानक काहीतरी लक्षात येतं व तीही त्यांच्या मागून त्यांना थांबवण्यासाठी जाते. व ती दरवाजात असताना अर्जुनला आवाज देते, अहो थांबा. तेव्हा अर्जुन खूप बडबडतो. तो बोलतो, की आता ही 100 प्रश्न विचारतात. कुठे जाणार? का जाताय? काय करणार? कधी येणार? त्यावर चैतन्य बोलतो, की हो, हो, अरे थांब. तेवढ्यात सायली त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचते. सायली अर्जुनला विचारते, कुठे निघालात? तेव्हा अर्जुन मात्र गोंधळतो व तो चैतन्याकडे पाहतो. चैतन्य बोलतो, मीटिंग खूप भयंकर महत्वाची मीटिंग आहे. मीटिंगसाठी चाललोय आम्ही. त्यावर सायली बोलते, जेवण नाही केलं, कमीत कमी मोदक तरी खाऊन जा. हे ऐकल्यावर चैतन्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो बोलतो, की हो, ठीक आहे, मोदक खाऊन जातो आम्ही. तेव्हा अर्जुन मात्र चैतन्याला नजरेनेच दटावतो. तेव्हा चैतन्य बोलतो, की नाही नाही, खूप भयंकर महत्वाची मीटिंग आहे. आम्हाला जावंच लागेल, आत्ताच निघावं लागेल. आम्ही जातो हं. अर्जुन बोलतो, की हो, खूप भयंकर महत्वाची मीटिंग आहे. आम्हाला लगेच जावं लागेल. चल रे चैतन्य. व ते दोघेही जायला निघतात. तेवढ्यात सायली परत त्यांना थांबवते व अर्जुनला बोलते, की घरात सगळेजण होते त्यामुळे मला जास्त बोलता नाही आलं. पण तुम्ही आईंशी जे काही बोलला आहात ना, वागला आहात ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. त्यांना असं अंधारात ठेवून माझ्याशी नीट वागायला सांगितलेलं मला अजिबातही पटलेलं नाहीये. त्यावर अर्जुन बोलतो, की अगं हो, पण त्याचे रिझल्ट्स किती चांगले आलेत पाहिलं ना तू? आणि तेवढ्यात कल्पना पण सायलीच्या मागोमाग तिथे आलेली असते व तिथे उभं राहून ती यांचं संभाषण सगळं ऐकत असते. तेव्हा सायली बोलते, की हो, पण जर याचे परिणाम उलटे झाले असते तर? त्यांना वाईट वाटलं असतं तर? आधीच त्या कोणावरही विश्वास ठेवायला तयार नाही आहेत आणि त्यात जर त्यांचीच मुलं त्यांच्याशी असं वागली तर त्यांच्या मनाला काय वाटेल? तेव्हा अर्जुन बोलतो, की तुझी या प्लॅनमध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नव्हती. जर ती चिडली असती तरी ती माझ्यावर किंवा अस्मिताईवर चिडली असती. तेव्हा सायली बोलते, तुम्हाला कळत कसं नाही हो?
त्या कोणावरही विश्वास ठेवायला घाबरतात. त्यात जर त्यांच्याच मुलांनी त्यांच्याशी असं केलं असतं, तर ते चाललं असतं का? त्यावर कल्पना तिकडून हसून बोलते की सायली कधीतरी चालतं हे. पण सायली जवळ येते व बोलते, सायली ही फसवणूक होती खरी, पण ही ना खूप गोड फसवणूक होती. अगं माझ्या मनामध्ये काय चाललंय ना, हे मला बोलून दाखवता येत नव्हतं. मधुभाऊंना ऍडमिट केलं ना, तेव्हा माझ्या मनामध्ये खूप घालमेल सुरू होती. पण मला ते स्पष्टपणे कोणाजवळ बोलून दाखवता येत नव्हतं. अर्जुनने जे केलं ना, ते अगदी योग्य केलं. त्याने ही फसवणूक कुणाची फसवणूक म्हणून नाही, तर माझे डोळे उघडण्यासाठी केली आहे. व ती अर्जुनकडे पाहून बोलते, की आता जर अर्जुनने नाटक केलं नसतं ना, तरीही मी गप्पच राहिले असते. व ती अर्जुनला थँक यू बोलते. तेव्हा अर्जुन हसून मिश्किलीने हसून बोलतो, की "यू आर ऑलमोस्ट वेलकम मम्मा." कल्पना सायलीला बोलते, की "हो, पण आता जर तू माझ्या मुलाला आणखीन ओरडलीस ना, तर मात्र मी नक्कीच चिडेन." तेव्हा सर्वच जण हसून एकमेकांकडे पाहत असतात. सर्वच खूप आनंदी असतात. व त्यानंतर अर्जुन व चैतन्य त्यांना बाय करून आश्रमाकडे निघतात. सायली अर्जुनला लवकर या म्हणून सांगते व ते दोघेही त्यांना बाय करून निघून जातात. त्यानंतर कल्पना सायलीला बोलते, की "येतेस ना? सर्वजण मोदक खाण्यासाठी तुझी आतमध्ये वाट पाहतायत." त्यावर सायली बोलते, "येते ना." सायली कल्पनाला बोलते, की "आई, मी यांच्या वतीने तुमची माफी मागते. खरंच यांचं चुकलं. यांनी तुम्हाला असं अंधारात ठेवायला नको होतं." त्यावर कल्पना बोलते, "ठीक आहे गं सायली, काही हरकत नाही." कसं आहे ना सायली, की अगं रागाचा खूप त्रास होतो, पण आता माझा तो त्रास संपलाय, असं कल्पना बोलते. तेव्हा कल्पना व सायली दोघेही खूप खुश असतात. इकडे चैतन्य व अर्जुन आश्रमात पोहोचलेले असतात व अर्जुन कुसुमताईंना सांगत असतो, की "मला आठवतंय, मधुभाऊंनी आश्रमात आलेल्या सगळ्या मुलांचे सामान गाठोड्यांमध्ये बांधून ठेवलेलं आहे आणि मला खात्री आहे, की आपल्याला सायलीचंही गाठोडं सापडेल." ते तिघेही आश्रमामध्ये सायलीचं गाठोडं शोधत असतात. तर सायली अर्जुनला कॉल करत असते. पण अर्जुन गाठोडं शोधण्यात इतका व्यस्त असतो, की सायली कॉल करते हे त्याच्या लक्षातच येत नाही. तेवढ्यात कुसुमताई बोलतात, की यामध्ये तर सगळ्या मुलांची गाठोडे आहेत. फक्त प्रिया आणि सायलीचं गाठोडं नाहीये. त्यावर अर्जुन गोंधळतो व बोलतो, असं कसं होईल, की फक्त प्रिया आणि सायलीचं गाठोडं नाहीये?